नमस्कार. सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या माध्यमातून मराठी भाषा दिनानिमित्त आपण आजचा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम घेत आहोत. या कार्यक्रमामध्ये मी आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर रंजन गर्गे सर यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज बरोबर 1 महिन्यापूर्वी आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप याचा कार्यक्रम घेतलेला होता. 14 जानेवारी ते 28 जानेवारी या काळामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो साजरा केला गेला, त्या 28 जानेवारीला आपण डॉक्टर सतीश बडवे सर यांचं साहित्याचं अध्ययन आणि अध्यापन या व्याख्यानाने आपल्या कार्यक्रमाचा समारोप झालेला होता. हा कार्यक्रम आपण प्रादेशिक पातळीवरती आयोजित केलेला होता आणि फार उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रतिसाद या कार्यक्रमाला आपल्याला मिळाला. आणि आज आपण वास्तविक पाहता आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. काल रविवार आल्यामुळे आपण मराठी राजभाषा दिन जो कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो, हा कार्यक्रम आपण आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी घेत आहोत. या निमित्तानं मला सहज एक असं लक्षात येतं, ज्या वेळेला अभ्यासक्रमांमध्ये काही बदल केले जातात, या अभ्यासक्रमांमध्ये बदल करत असताना मराठीला पर्यायी विषय म्हणून IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय काही काळ ठेवला गेला होता आणि मराठी भाषा निवडायची का माहिती आणि तंत्रज्ञान हा विषय निवडायचा. आणि अर्थातच विषय नवीन होता, गुण उत्तम मिळत होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा हा त्या बाजूला होता. आणि जर मराठीच्या शिक्षकांनी, मराठीच्या प्राध्यापकांनी असं सुचवलं की बाबा हे एकमेकांना पर्यायी म्हणून विषय ठेवले जाऊ नयेत, तर ही माणसं केवळ आपल्या नोकरीवर येणाऱ्या गदेसाठी असं बोलतायत की काय, अशा प्रकारचा समाजाचा एक संभ्रम होता. परंतु सुदैवानं आपल्याला लक्षात असं येईल की या भाषेचं काय महत्व आहे आणि भाषा हे केवळ संपर्काचं माध्यम नाही, तर भाषा जेव्हा शिक्षणाचं माध्यम होते, मातृभाषेतून शिक्षण आपण ज्या वेळेला घेतो, अशा वेळेला भाषा हा पर्याय होऊ शकत नाही हे कदाचित लक्षात आलं. आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीनं निर्णय घेण्यात आलेले आहेत. काल राज्यभर साजऱ्या झालेल्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं हे निर्णय मोठ्या प्रमाणावर जाहीर करण्यात आलेले आहेत. आपण जर राज्य मराठी विकास संस्थेच्या वेबसाईट वरती जाऊन पाहिलं तर त्याचेही सगळे संदर्भ आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या निमित्तानं आकाशवाणीवरून सुभाषजी देसाई यांच्या ज्या मुलाखतींचे 3 भाग प्रसारित झाले, या मुलाखतींमधून सुद्धा त्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे. आणि आज आपल्यामध्ये राज्य मराठी विकास संस्थेचे सदस्य असलेले, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष असलेले डॉक्टर रंजन गर्गे सर आज आपल्याला मराठीतील विज्ञान विषयक साहित्याची ओळख करून देणार आहेत. हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा भाग आहे. मी सरांना आपल्या महाविद्यालयामध्ये त्यांचं अगदी मनपूर्वक शाब्दिक स्वागत करते आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर यांना विनंती करते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. बघताल आपल्याशी संवाद साधतायत प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे.
तमाम दर्शक नमस्कार आणि नमस्कार. यांचं मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. भारतात अतिप्राचीन भाषा म्हणून संस्कृत, पाली, अर्धमागधी, लिच्छवी अशा भाषांचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये सापडतात. पण पाली आणि संस्कृत उद्भव भाषा म्हणून भारतातल्या ज्या प्राचीन काळातल्या अतिशय महत्वाच्या ज्या 3 भाषा गौरविल्या जातात त्यात तामिळ आहे, हिंदी आणि मराठी भाषा. मराठी भाषा या भाषेचं चलनवलन 3ऱ्या शतकापासून असल्याचे आपल्याला इतिहासात संदर्भ सापडतात. 7व्या शतकातला जो एक शिलालेख आहे श्रवण बेळगोळचा, त्या शिलालेखावर श्री चामुंडराजे करवियेले असा उल्लेख आहे. याचा अर्थ असा आहे की यापूर्वीच्या काळामध्ये ती भाषा अस्तित्वात होती आणि जेव्हा या शिलालेखावर श्री चामुंडराजे करवियेले असा उल्लेख लिपीत येतो तेव्हा या भाषेची लिपी सुद्धा अस्तित्वात होती असा त्याचा अर्थ. भारत हा अतिशय समृद्ध असा देश आहे. संस्कृतीच्या दृष्टीने, विधी उपासनांच्या दृष्टीने आहे आणि भाषिक समृद्धीच्या दृष्टीने सुद्धा जगाच्या पाठीवर भारत अतिशय वैभव संपन्न देश. आपल्याकडे लिपी असलेल्या ज्या भाषा आहेत त्या भाषा 16 आहेत. पण ज्या भाषांना लिपी नाही परंतु बोलीच्या रूपात त्या भाषा अस्तित्वात आहेत, त्याचं चलनवलन आहे, अशा भाषा 8468 भाषा आहेत ज्या बोलीच्या रूपात. मराठीच्या सुद्धा प्रदेश परत्वे अशा बोली आहेत. कोकणी आहे, अहिराणी आहे, वैदर्भी किंवा वऱ्हाडी आहे, मराठवाडी बोली आहे. या ज्या बोलीतून आधी बोली अस्तित्वात येते, बोली जन्माला आल्यानंतर, उदयाला आल्यानंतर भाषिक चलनवलनात ती भाषा प्रमाणित होते आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या भाषेचं व्याकरण उदयाला. मराठी भाषा, मराठी भाषेची भौगोलिक असलेली सीमा पहिल्यांदा आपण समजून घेऊ. महाराष्ट्राला लागून गुजरात आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड आहे, उडिया आहे, तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे आणि गोवा आहे. हा प्रदेश मी यासाठी आपल्याला सांगितला, भौगोलिक प्रदेश. या सगळ्या राज्यांच्या सीमावरती असलेली जी एक मराठी आहे, ती मराठी त्या त्या राज्यांची जी एक भाषा आहे, त्या भाषेच्या उच्चार संस्कारांनी सुद्धा मराठी समृद्ध झालेली असते. सीमावर्ती
हे जे मी उल्लेख केले हे उल्लेख यासाठी केले की दक्षिणेतल्या ज्या भाषा आहेत, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पांडिचेरी, या प्रदेशातल्या ज्या भाषा आहेत, या भाषा मंगोलियन भाषा कुलाच्या आहेत. मंगोलियन भाषा कुल हे यासाठी की या भाषांची जी उच्चार व्यवस्था आहे ती दीर्घ बनण्याची, आणि त्याला भौगोलिक कारण आहे. कारण या भागातलं जे काही उष्ण पर्यावरण आहे, त्या उष्ण पर्यावरणातली ती भाषा ही ढळत गेली, विकसित होत गेली. उडिया, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या भागातली जी भाषा आहे ही भाषा इंडो युरोपियन आहे, आणि या इंडो युरोपियन भाषेचे सुद्धा काहीशे संस्कार हे मराठी भाषेमध्ये. हे मी यासाठी विस्तारपूर्वक सांगतो की भारतातल्या अति प्राचीन भाषांच्या पैकी मराठी ही एक भाषा आहे जिची लिपी देवनागरी. या भाषेची जननी कोणती भाषा? संस्कृत आहे की पाली? वावी मिराशी सारखा संशोधक, संस्कृत उत्पन्न पंडित असं म्हणतात की मराठीची जनन भाषा ही संस्कृत आहे. थोर संशोधक राजा ढाले यांच्यासारखा संशोधक असं म्हणतो की मराठी भाषेची जनन भाषा ही पाली भाषा आहे. कारण पाली भाषा मुळामध्ये बोली भाषा होती, आणि या बोली भाषेचे असंख्य शब्द हे मराठीमध्ये या आलेले आहेत, किंवा किंबहुना पाली हीच मराठीची जनन भाषा आहे. हे विवाद्य जरी असलं तरी एक ऐतिहासिक सत्य असं आहे की मराठी ही प्राचीन भारतीय भाषा. ही प्राचीन भारतीय भाषा 3ऱ्या शतकापासून तिचा व्यवहार, दळणवळण, चलनवलन हे होत आलेलं. एका गोष्टीचं मी स्मरण दिलं पाहिजे की मराठीचा उगमच मूलतः मराठवाडा राहिलेला. मराठवाड्यात मराठी भाषा उदयाला आली 3ऱ्या शतकामध्ये, आणि मराठी भाषक हा तत्कालीन भारतात सर्व दूर पसरत गेला. म्हणून मराठी भाषा आणि मराठी भाषिक संस्कृती ही तत्कालीन भारत भूमीच्या व्यापक अशा भूमीवर ही भाषिक संस्कृती स्थिरावत गेली. रामदेवराय यादव यांची उपराजधानी ही बेळगोळ ही होती. कर्नाटकाचा काही भाग, आंध्राचा काही भाग, कटक पर्यंत, इकडे अगदी पानिपत पर्यंत, मध्य प्रदेश, हरियाणा, पानिपत, कुरुक्षेत्र इथपर्यंत मराठी भाषक हे गेलेले होते, जे त्या काळात गेले तिकडेच स्थिरावले, आणि भाषेची जी संस्कृती आहे ती संस्कृती त्यांनी टिकवली. इकडे गोव्यापर्यंत, गुजरातचा काही भाग, बडोद्याला तर सयाजी महाराज गायकवाड यांचं संस्थानच बडोदा होत, आणि त्यांच्या राजकारभाराची भाषा मराठी. इंदोर हे संस्थान अहिल्यादेवी होळकरांच्यामुळं आपण ते मानतो. मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर. देवास, इकडे मध्य प्रदेशाच्या देवास पर्यंत, रायपूर पर्यंत मराठी भाषिक संस्कृती स्थिरावलेली होती. या भाषेला अधिकांश वैभव प्राप्त करून दिलं ते संत वाङ्मयाने. महानुभाव संप्रदायाचं वाङ्मय यांनी बोली भाषेचा आधार घेतला. एका गोष्टीचं स्मरण आपल्याला देतो आणि
थांबणार आहे. 12व्या शतकामध्ये म्हणजे मराठी भाषा ही उत्तरोत्तर भिन्न भिन्न प्रकार घेत त्या त्या काळामध्ये नांदत आहे. 12व्या शतकातली जी मराठी होती ती उकार परंपरेची होती. अध्यात्माचं तत्वज्ञान असं सांगतं की जीव जो आहे, जीव जंतू यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे ते अधिक प्रमाणात मानतात की जीव हा 84 लक्ष योनी फेरा घेऊन जन्माला येतो. आता हा जो 84 लक्ष योनी फेरा जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, मानव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांना एका अनुयानं प्रश्न असा केला की जन्म आणि मृत्यू याचं रहस्य काय. श्री चक्रधर स्वामींनी त्या काळातल्या मराठीच्या बोलीमध्ये जी उकार परंपरेची बोली होती त्या ते उत्तरले की बाई हा अवघा डोंगरू पोकळू असे, येणे निघणे रिघणे कोणी जाणीची. आज आपण डोंगरू म्हणत नाही, आज आपण पोकळू म्हणत नाही. अगदी संत ज्ञानरायांच्या ओवीमध्ये सुद्धा फार सुरेख अभंग आहे, लताबाईंनी गायलेला आहे. अवचित परिमळू सुळ कला आळू बाळ. आज आपण परिमळू नाही म्हणत, परिमळ म्हणतो. आज आळूमाळू म्हणत नाही, आपण आळमाळ म्हणतो. म्हणून 12व्या शतकातली जी बोली होती ही बोली उकार परंपरेची बोली होती. मधल्या काळामध्ये दीर्घ पल्ल्याची विधानं आली मध्ययुगात. 19व्या शतकातली भाषा सुद्धा अतिशय डौलदार होती. म्हणजे 2-2, 3-3 वाक्य तिथं अगदी स्वल्प विराम नव्हता ना अर्ध विराम नव्हता. पण 1920 नंतरच्या काळातली जी मराठी ही मराठी मात्र अधिक सुलभ होत गेली, अल्पाक्षरी होत गेली. ही अल्पाक्षरत्व आणि आशय घनता हे संत वाङ्मयातून फार मोठं महत्वाचं लक्षण या भाषेचं राहिलेलं आहे. म्हणून या अतिशय प्राचीन अशा भाषेचं सांस्कृतिक संपन्नता तर होतीच, पण भाषिक संपन्नता सुद्धा अन्य भाषांच्या तुलनेमध्ये मराठीची निश्चितपणे वादातीत वैभव संपन्नच होती. या भाषेचा गौरव ज्ञानपीठ पुरस्कार लेखक वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्माचं निमित्त साधून मराठी राजभाषा दिन हा साजरा केला जातो. मराठी वाङ्मयामध्ये जे भिन्न भिन्न प्रकार आहेत, भिन्न भिन्न जाणीवा आणि प्रवृत्ती आहेत, जसं दलित जाणीव असेल, ग्रामीण जाणीव असेल, स्त्रीवादी जाणीव असेल, आदिवासी जाणीव असेल, तसं मराठीमध्ये विपुल असं विज्ञान ललित लेखन हे झालेलं आहे. दुर्भाग्याने मराठीतल्या समीक्षा प्रांताचं सुद्धा या विज्ञान लेखकांकडं आणि त्यांनी जे काही ललित लेखन सृजन दिलेलं आहे त्याकडेही फारसं गांभीर्यानं लक्ष गेलेलं नाही. आणि या पार्श्वभूमीवर आमच्या विभागाच्या डॉक्टर वृंदा देशपांडे यांना असं वाटलं की मराठीतल्या विज्ञान ललित लेखनाचं मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं चिंतन व्हायला हवं, चर्चा व्हायला हवी. मराठी विभागातले अन्य जे 2 प्राध्यापक शाहू पाटील आणि डॉक्टर नागेश घोष या सगळ्या मंडळींनी हा निश्चय केला की मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं मराठीतल्या विज्ञान साहित्यावर चर्चा व्हायला हवी.
आणि स्वाभाविकपणे मराठी विज्ञान लेखक म्हणून ज्या डॉक्टर रंजन गर्गे यांचा आपण गौरव करतो, यांनाच या निमित्तानं विज्ञान साहित्याची ओळख आम्हाला करून द्यावी अशी विनंती मराठी विभागातल्या डॉक्टर पूर्णा देशपांडे यांनी केली, त्यांना केली. डॉक्टर रंजन गर्गे हे गिर्यारोहकही आहेत आणि विज्ञान या विषयाचे ते व्यासंगी अभ्यासक तर आहेतच, पण त्याबरोबरच डॉक्टर गर्गे हे अतिशय उत्तम असे विज्ञान लेखक आहेत. ते केवळ आमचे मित्र आहेत म्हणून नव्हे, तर विज्ञान विषयाला सुद्धा अतिशय रसाळपणे कसं मांडता येईल आणि ब्रह्मांडातली जी रहस्य आहेत त्या रहस्याची पाळंमुळं सुद्धा कशी शोधता येतील या पद्धतीचा जो एक व्यास त्यांच्या लेखनानं अंगीकारलेला होता ते तर मांडतीलच, पण शिवाय मराठीतल्या विज्ञान लेखनाची ही ओळख आपल्याला ते करून देतील. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद पैठणकर, उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद देव आणि डॉक्टर माधव गायकवाड, आमच्या कॉम्प्युटर विभागातले दुर्गेश ठाकूर, विक्रांत पांचाळ, आमचे सहकारी हिंदी विभागाचे डॉक्टर गोरख काकडे, या मंडळींचं मी मनस्वी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी तंत्रसहाय्य सुद्धा आम्हाला अतिशय उत्तम पद्धतीनं सहाय्य केलेलं आहे. डॉक्टर रंजन गर्गे सरांचं मी आपल्या सगळ्याच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं आणि मराठी विभागाच्या वतीनं मी मनःपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी प्रास्ताविकातून जो एक सबंध कालपट मांडला, मला वाटतं त्यातून मराठी भाषेला काय संघर्ष करत पुढे यावं लागलं हे आपल्याला लक्षात आलंच असेल. आणि तसा संघर्ष आता बऱ्याच वेळेला तंत्रज्ञानाशी घडताना सुद्धा आपल्याला दिसतो. पण भारतीय भाषा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशा उत्तम पद्धतीनं वापरता येतील यासाठी आमचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ सातत्यानं कार्यरत आहेत आणि आपण सगळेच जण त्याच्यासाठी उत्तम असा प्रयत्न करत आहोत. गर्गे सर, या निमित्ताने मला आपल्याला सांगायला आवडेल, काल जो मराठी राजभाषा दिन महाराष्ट्र राज्यभर साजरा होत होता, त्याच दिवशी सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचं YouTube चॅनल हे आमच्या माननीय प्राचार्य डॉक्टर मकरंद पैठणकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं आहे. आणि हे YouTube चॅनल आम्ही सध्या आमच्या महाविद्यालयाचं इंग्रजी नाव ज्या पद्धतीनं लिहिलं जातं, SBES कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स औरंगाबाद, याच नावाने काढलेलं आहे. याचं कारण एक आम्हाला असं जाणवलं की मराठीतून जर का आपण नाव टाकलं तर पटकन गुगलवरती ते सर्च होत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही या नावाने ते सुरू केलं. तर याच्यामध्ये काही मार्ग असेल तर तो तुम्ही आम्हाला सांगितलात तर आम्हाला सुद्धा तो जाणून घ्यायला निश्चित आवडेल. आपल्याला कांबळे सरांची ओळख करून दिलेलीच आहे, पण त्यांच्या ओळखीच्या संदर्भातले काही महत्वाचे धागे त्यांच्या व्याख्यानापूर्वी मला आपल्या पुढे व्यक्त करायला आवडतील. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून विज्ञान साहित्य पुनर्मुद्रण प्रकल्पाचं काम सध्या सुरू आहे. सर त्या प्रकल्पाचे संपादक म्हणून काम बघतायत. सरांची जे विज्ञान कथा संग्रह प्रसिद्ध आहेत, खरं म्हणजे त्यांची 30 पेक्षा अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत, पण मी या विज्ञान कथा संग्रहाची नावं या ठिकाणी आवर्जून सांगेन. मंगळ कुजबुजला, डीएनएचा आक्रोश, बीजांकुर ही त्यांची कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. गेले 45 वर्ष विविध दैनिकातून, नियतकालिकातून, दिवाळी अंकातून ते सातत्यानं लेखन करतायत.
सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये PhD मिळवलेले, वृत्तपत्र विद्याशास्त्रामध्ये सुवर्ण पदक मिळवलेले, व्यवस्थापन शास्त्रामध्ये देखील पदवी प्राप्त केलेले आणि महाराष्ट्राचा उत्कृष्ट भ्रमणवीर हा पुरस्कार मिळवलेले इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन तिथे जंगल भ्रमंतीसाठी प्रेरणा देणारे, त्यांचे कॅम्प आयोजित करणारे अशा प्रकारचे डॉक्टर रंजन गर्गे सर आहेत. शिक्षक, संशोधक आणि विज्ञान प्रसारक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि सर, माझा संदर्भ चुकत नसेल तर आपण ज्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झालात, आमचे प्राचार्य त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आणि मोठा आनंद आहे मला की आजचा हा सुरेख असा योग जुळून आलेला आहे. आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आपण आम्हाला विज्ञान साहित्याची ओळख करून द्यावी ही विनंती करते. आपण 50 ते 55 मिनिटं आपलं व्याख्यान निश्चितपणाने देऊ शकता. आपल्यासाठी आम्ही तो वेळ दिलेला आहे. मी आपली PPT शेअर करते आणि माझा माईक म्यूट करते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्र हो. सरस्वती भुवनच्या मराठी विभागाने 27 फेब्रुवारी हा जो आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो त्यानिमित्ताने आणि 28 फेब्रुवारी रोजी जो आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो अशा या दोन्ही कार्यक्रमांचं औचित्य आज या ठिकाणी साधलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाला माझ्यासारख्या विज्ञान प्रसारकाला आपण पाचारण केल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर मकरंद पैठणकर, त्याचप्रमाणे माझे मित्र विभाग प्रमुख डॉक्टर ऋषिकेश कांबळे, तसंच डॉक्टर वृंदा देशपांडे यांचा मी अतिशय आभारी आहे. आणि खरं हे कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात असं की आपण आज दोन दिग्गजांचं स्मरण करणार आहोत. एक आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे विज्ञानातलं पहिलं नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर CV रमन यांनी आपला जो नोबेल प्राप्त संशोधन त्यांचं जे होतं ते 28 फेब्रुवारी 1928 ला प्रथम जाहीर केलं आणि 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. तेव्हा हे दोन दिग्गज म्हणजे मला असं वाटतं की आपल्या भारत देशाची ही एक शान आहे. आणि CV रमन यांच्याबद्दल बोलायचं तर मी असं म्हणेन की अस्सल भारतीय भारताच्याच प्रयोगशाळांमध्ये त्याचप्रमाणे भारतात निर्माण केलेल्या उपकरणावरती काम करून आणि नोबेल पारितोषिक मिळवणारा हा तसं पाहिलं तर पहिला आणि एकमेव असा भारतीय नोबेल पारितोषिक विजेता आहे विज्ञानातला. तसे 4 विज्ञान पारितोषिक आपण भारताने घेतलेली आहेत. पण तिन्ही उरलेली जी मंडळी आहे ती सगळी अमेरिकेत किंवा युरोपामध्ये स्थायिक झालेली होती. तेव्हा अशा या दोन महान व्यक्तींना पहिल्यांदा आपण वंदन करू आणि पुढे सरकूया. नेक्स्ट, मूळ मुद्दा असा आहे की विज्ञान साहित्य हे नेमकं कशासाठी आवश्यक आहे, 21व्या शतकामध्ये याचा नेमका संदर्भ काय आहे. तर सध्याच्या ह्या गतिमान समाजामध्ये सहज संवाद कौशल्यातून विज्ञानातल्या ज्या अवघड संकल्पना आहेत त्या जनसामान्यांपर्यंत सोप्या करून आणि त्यांची तोंडओळख व्हावी, समाज हा विज्ञानाभिमुख व्हावा, समाजातल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्या म्हणून विज्ञान साहित्याची निर्मिती झाली. आणि मला असं वाटतं की अव्याहतपणे ही भविष्यात चालू राहणार आहे.
आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काही प्रश्न मी इथे उपस्थित करतो आणि ह्याचीच उत्तर मी पुढे द्यायचा प्रयत्न करणार आहे की आज विज्ञान कथांची विज्ञानाला गरज आहे का? विज्ञानाला गरज आहे का हे महत्वाचं आहे. त्यातून काही अपेक्षित बदल घडून येण्याची शक्यता आहे का? कशासाठी या साहित्याचा अभ्यास करायचा? तर या पार्श्वभूमीवर विज्ञान आणि प्रत्यक्ष वास्तव्याचा परस्पर संबंध जर आपण लावण्याचा प्रयत्न केला तर यातून निर्माण होणाऱ्या समस्या या सृजनशील साहित्यात येणं गरजेचं आहे. विज्ञानाच्या संदर्भात अनेक समस्या लोकांच्या डोक्यामध्ये घर करून असतात, पण आपल्याला असं दिसतं की त्या विज्ञानाचा उलगडा न झाल्यामुळे तो एक त्या विज्ञानाचा किंवा त्या लेखनाचा जर्म होऊ शकत नाही, ते बीज होऊ शकत नाही. आणि म्हणून प्राप्त वर्तमानाचे वेळीच भान प्राप्त करून घेण्यासाठी विज्ञान कथात्म साहित्य हे मला असं वाटतं की आज काळाची गरज ठरते. डॉक्टर व.दी. कुलकर्णी यांचा संदर्भ मी पुढे देणार आहे. 1983 86च्या आसपास डॉक्टर व.दी. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखालीच मुळे विज्ञान लेखकांची शिबिरं भरत असत. ते असं म्हणतात की विज्ञान विषयक सर्वच लेखनाला आपण विज्ञान वाङ्मय म्हणावं आणि सर्जनशील साहित्याला म्हणजे ज्याला सायन्स फिक्शन आपण म्हणतो त्याला विज्ञान साहित्य म्हणावं. विज्ञान साहित्यामध्ये मग कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक आणि शोकांतिका अशा सर्जनशील साहित्याचा समावेश असावा असं व.दी. कुलकर्णी यांनी सांगून ठेवलेलं आहे. बाकीचे सगळं वाङ्मय किंवा बाकी जे काही लिखाण विज्ञानात होत आहे ते सगळं विज्ञान वाङ्मय म्हणून अंगीकारावं. निरंजन घाटे यांनी याची अशी व्याख्या केली आहे की विद्यमान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्य काळात प्रक्षेप करून भविष्य काळातील मानवी जीवनावर त्याचा कोणता परिणाम झालेला असेल, मानवी परस्पर संबंध नेमके कसे असतील याचं चित्रण करणारं जे साहित्य ते म्हणजे विज्ञान साहित्य. जयंत नारळीकर हे म्हणतात की विज्ञानातील काही संकल्पना सत्य असतात तर काही भविष्याबद्दल भाष्य करणाऱ्या असू शकतात आणि यांचा आधार घेऊन जनसामान्यांना कथेच्या रूपात ते विज्ञान समजावून सांगणं म्हणजे विज्ञान कथा. त्यांनी याचं वर्णन साखरेचा मुलामा दिलेली औषधाची कडू गोळी अशा शब्दात केलेलं आहे. त्यानंतर काही अनेक इतर देखील विज्ञान लेखक आहेत. सुबोध जावडेकर आहेत, त्याच्यानंतर लक्ष्मण लोंढे आहेत. तर ह्या विविध विज्ञान लेखकांनी विविध प्रकारे ह्या विज्ञान साहित्याची एकूणच व्याख्या केलेली आहे असं आपल्याला दिसतं. तर याच्यामध्ये जॉन ब्रनर म्हणतो की विज्ञान कथेत चिंता वाटावी अशा उदयाचं आश्चर्यकारक आणि आनंददायी असं रूप व्यक्त झालेलं असतं. माझी स्वतःची व्याख्या अशी आहे की विज्ञान कथा म्हणजे ज्या कथेतून विज्ञान काढून टाकलं तर ती कथाच उरणार नाही, किंवा अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने या विज्ञान कथेकडे बघितलं जातं. पुढची स्लाइड. या ठिकाणी भारा भागवतांचा मुद्दाम मला उल्लेख करायचा आहे, कारण खऱ्या अर्थाने विज्ञान कथा ही जर मराठीमध्ये कोणी आणली असेल तर ती भा. भागवत यांनी आणलेली आहे. विज्ञान कथा मराठीत लोकप्रिय करण्याचं श्रेय भागवतांना जातं, कारण H.G. वेल्स आणि जूल वर्न यांचे काही ललित विज्ञान साहित्य आणि त्या संबंधातल्या असलेल्या ज्या कथा होत्या त्या त्यांनी अत्यंत ओघवत्या आणि आकर्षक शैलीमध्ये मराठीत आणल्या. आणि म्हणून जर कोणी असं विचारलं की बाबा मराठी साहित्यातली पहिली विज्ञान कथा कुठली, तर आपल्याला उडती तबकडी असं सांगावं लागेल. त्याच्यानंतर आपण बघूया ह्या साधारणपणे विज्ञान साहित्याला मराठीमध्ये येऊन शिरकाव होऊन जवळ 100 वर्ष झालेली आहे. आपण असं बघितलं आता की भारा भागवत, त्याच्यानंतर भालभा केळकर हे मराठी विज्ञान साहित्यातले पुराण पुरुष म्हणून मानले जातात. साधारणपणे पूर्वी ह्याला काल्पनिका किंवा विज्ञान नवलकथा असं म्हणत असत. 60 ते 70च्या दशकात ह्याला सरसकट विज्ञान कथा असं म्हणायला सुरुवात झाली, कारण विज्ञान साहित्यामध्ये
इतर प्रकार तितकेसे हाताळले जात नव्हते. पुढे मग विज्ञान कथा आल्या, विज्ञान कादंबरी आली आणि असा त्यात फरक होत होत शेवटी सायन्स फिक्शनला सर्वसमावेशक शब्द असा अजून सुद्धा मराठी साहित्यात सापडलेला नव्हता. 1950 सालीपर्यंत मराठीत विज्ञान कथा या भाषांतरित आणि रूपांतरित स्वरूपाच्या होत्या आणि या वाटचालीत नवल मासिकाचं योगदान इथे मी फार महत्वाचं समजतो. इंग्रजी विज्ञान कथेतला जर्म घेऊन आणि त्याला प्रेमाचा, विनोदाचा किंवा रहस्याचा साज चढवून अनेक कथा त्यांनी साकारल्या. उदाहरणार्थ कॅप्टन ग्रेट, तुम्ही कुठे आहात, हवाई हुकुमशहा, कंपनी चालली सूर्याकडे, धूमकेतूच्या शेपटीवर, अशा प्रकारच्या विविध कथा या नवल मासिकाने छापून आणि एका प्रकारे या विज्ञान कथेला पुढे नेलं. मग 1960च्या दशकामध्ये नारायण धारप यांच्या कथा प्रसिद्ध व्हायला लागल्या. या कथा प्रामुख्याने गूढ कथा होत्या आणि म्हणून विज्ञान कथेला तसं म्हटलं तर अजूनही प्रतिष्ठेचं स्थान प्राप्त झालेलं नव्हतं, कारण ती कुठली ती अद्भुतिका किंवा ती कुठली तरी गूढ कथा म्हणूनच ती अस्तित्वात होती. त्याच्यानंतर आपण बघतो की मुळात इंग्रजी साहित्य हे नेमकं किंवा विज्ञान साहित्य हा मुळात मराठी मातीतला प्रकार नाहीये, हे आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं की विज्ञान कथांना मराठी साहित्यात शिरकाव होऊन जरी 100 वर्ष झालेली असली तरी आपण असं बघतो की पाश्चात्य साहित्याच्या प्रभावातून हा प्रकार मराठीमध्ये हळूहळू यायला सुरुवात झाली. पुढे मग 51व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दुर्गा भागवतांचं म्हणणं काय होतं हे प्रामुख्याने मी इथे आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्या असं म्हणतात की विज्ञान आणि साहित्य यांचे अतूट संबंध असायला हवेत, कारण विज्ञान नवीन क्षितिजांना स्पर्श करत आहे आणि सर्व तऱ्हेच्या साहित्यात नवी क्षितिज ही आजची प्राथमिक गरज आहे. विज्ञानाच्या विकासाबरोबर मानवाच्या अहंकाराला हादरे बसू लागलेले आहेत आणि 19व्या शतकाच्या कादंबरीशी नव्या कादंबरीचे कुठेच जुळत नाही असं देखील होण्याची शक्यता आहे. कुठल्याही लेखकाला आपल्या विषयाचे शास्त्रीय आकलन काही प्रमाणात तरी असल्याशिवाय त्याचे आज निभावणार नाही आणि म्हणून आज विज्ञान कथा आणि कादंबऱ्यांची नितांत गरज आहे. मराठी विज्ञान कथेचे खरेखुरे क्षितिज जर कोणी प्रथम ओळखलं असेल तर ते जयंतराव नारळीकर यांनी ओळखलं असं दुर्गा भागवत म्हणतात. पुढची स्लाइड. वाङ्मय आणि साहित्य याच्यामध्ये मी आत्ताच म्हटलं की विज्ञान विषयक सर्वच लेख जे आहे किंवा विविध प्रकारचं लेखन आपण बघतो, मग ते शास्त्रज्ञाची ओळख करून देणार असेल, मग ते नवीन असलेल्या लेखासंबंधी किंवा शोधासंबंधीचं लेखन असेल किंवा ती विज्ञान कथा असेल, हे सगळं विज्ञान वाङ्मय असं म्हणावं. आणि सायन्स फिक्शन म्हणजे साधारणपणे विज्ञानाचं जे सर्जनशील साहित्य आहे त्याला आपण विज्ञान किंवा सायन्स फिक्शन म्हणूया असं व दी कुलकर्णी यांनी अर्थातच त्यावेळेला जाहीर केलं. आणि 1983 साली पहिलं त्यासाठी शिबिर घेण्यात आलं आणि मला अजून आठवतंय की त्यामध्ये निरंजन घाटे यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यात सुबोध जावडेकर, बाळ फोंडके, गजानन क्षीरसागर, जयंत एरंडे, लक्ष्मण लोंढे ह्या सगळ्या मंडळींनी विचार मांडलेले होते. त्याच्याही पूर्वी जर आपण बघितलं तर मला अजून आठवतंय की विज्ञान कथा लेखन शिबिरामध्ये जे मार्गदर्शन करण्यासाठी दिग्गज मंडळी मराठीतली येत असत ती म्हणजे डॉक्टर शंकर वैद्य, डॉक्टर हातकणंगलेकर, डॉक्टर सुधीर रसाळ, डॉक्टर कवठेकर, डॉक्टर व दी कुलकर्णी ह्या साहित्यिकांनी मार्गदर्शन करून साधारणपणे याचा ढाचा ठरवला असं आपल्याला दिसतं. विज्ञानामध्ये काय कवितेचं स्थान आहे नेमकं, तर मी असं म्हणेन की विज्ञान कवितांबद्दल म्हणायचं तर मराठीमध्ये विज्ञान कविता जवळजवळ नाही असं म्हटलं तरी चालेल. पृथ्वीचे प्रेमगीत ही विज्ञान कविता नाही. मंगळ हा पृथ्वीचा भाऊ किंवा मंगळाला पृथ्वीचा मुलगा मानलं जाणं, ग्रहमाला म्हणजे सूर्याची पिल्ल, अशा संकल्पना ह्या कवितेमध्ये फोल ठरतात हे प्रामुख्याने आपण जाणून घ्या. कुसुमाग्रजांना सुद्धा या गोष्टी अजिबात मान्य नव्हत्या.
आचार्य अत्रे यांची आजीचं घड्याळ ही जी कविता आहे ही सुद्धा माझ्या दृष्टीने मारून मुटकून विज्ञान कथा म्हणून ती आलेली आहे. पीटर निकोलस यांचा जो एन्सायक्लोपीडिया ऑफ सायन्स फिक्शन आहे त्या आधारे आपल्याला असं दिसतं की जगातली पहिली विज्ञान कथा ही एडगर ॲलन पो ह्या साहित्यिकाने लिहिलेली दिसते. त्यामुळे विज्ञान कथांचे विषय हे कालपरत्वे बदलत आहेत हे मला मुद्दाम ह्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. एकीकडे विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या, विज्ञानाच्या सिद्धांतांचा पुरस्कार करणाऱ्या आणि विज्ञानातील प्रमेय मानवी जीवनाला उपयुक्त आणि हितकारक आहे असा विचार मांडणाऱ्या कथा आहेत, तर दुसरीकडे ह्या विज्ञानामुळे काय नेमका मानवी संवेदनांचा ऱ्हास होतो आहे हे देखील मांडलं जात आहे. आणि त्यामुळे समांतर विश्व, प्रत्यारोपण, स्टेम सेल रिसर्च, टेस्ट्यूब बेबी, पॉड बेबी, सरोगेट मदर, क्लोनिंग, अँड्रॉइड्स, हेड ट्रान्सप्लांट, जीन थेरपी, ग्लोबल वॉर्मिंग असे अनेक विषय विज्ञान कथा आणि कादंबऱ्यांच्या माध्यमातून सध्या पुढे येत आहेत. आता या ठिकाणी आपण जे बघतो आहोत ते म्हणजे मानवाची प्रगती. मानवाची प्रगती ज्या ज्या पद्धतीने पुढे सरकते आहे त्या पद्धतीने विज्ञान कथा सुद्धा वेगवेगळे रूप घेत आहेत. त्यामुळे विज्ञानामध्ये काय नेमकं संशोधन मानवी कल्याणासाठी चाललेलं आहे याचा एक वैज्ञानिक म्हणून आमच्यासारख्यांना तरी निदान रोज आढावा घ्यावा लागतो. टेस्ट्यूब बेबी ही संकल्पना आली. अनंत घराघरांमध्ये टेस्ट्यूब बेबीचं आज आपण बघतो की बेबीज आर बॉर्न विथ द टेस्ट्यूब बेबी टेक्नॉलॉजी. पण या टेस्ट्यूब बेबीचं एकूणच जे तंत्र आहे ते आपल्याला एखाद्या कथेत बसवता येईल का? रोगप्रतिबंधक लस म्हणजे पोलिओ हा संपूर्ण पृथ्वीवरून नष्ट झालेला आहे. तर मग ज्या लशीमुळे पृथ्वीवरून एखादा रोग नष्ट होतो असं एखादा बीज घेऊन आपण कथा रचू शकू का? किंवा क्लोनिंग ज्यामध्ये मादी आणि नर यांची बीज न वापरता आपण एक नवीन अशा प्रकारचं बाळ निर्माण करू शकतो, एक नवीन प्रकारचं गर्भ निर्माण करू शकतो, ही सुद्धा एक आश्चर्यकारक घटना आहे. त्यामुळे कथांमध्ये जे आपण थ्रिल आणतो, कथांमध्ये जे काही आपल्याला एक विशिष्ट प्लॉट तयार करायचा असतो, मला असं वाटतं की विज्ञान हे इटसेल्फ इज अ थ्रिल. हे स्वतःहूनच इतकं थ्रिलिंग आहे की त्याच्यामध्ये विज्ञान कथा ही फक्त कथा रूपाने तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये घालायची आहे. आधुनिकता हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. नवनवीन उत्पादनं आपण वापरतो आहोत. आपल्या जीवन पद्धती बदलत आहेत. नवनवीन रोगोपचार पद्धती येत आहेत. अँटीबायोटिक्सच्या ठिकाणी आज प्रोबायोटिक्स येत आहेत. तर मग ह्या प्रोबायोटिक्सला धरून आपण एखादी कथा, एखादं कथानक आपण त्याच्याभोवती गुंफू शकतो का? विविध प्रकारच्या अवयवांचे रस हे काढून आणि ते आपल्याला आज रोगोपचार पद्धतीमध्ये वापरता येत आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे ज्या आता माझ्या संग्रहामध्ये मी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या अशा प्रकारच्या विविध ज्या काही संशोधनात्मक गोष्टी आहेत ह्याचा त्यात विचार केलेला आहे. नवीन संकल्पना उदयाला येत आहेत. समाजात संकल्पना इतक्या नवनवीन येत आहेत की साधारणपणे 3 वर्षापूर्वी कोणी विचार सुद्धा केला नसेल की सरस्वती भुवन कॉलेजमध्ये एक लेक्चर देण्यासाठी डॉक्टर रंजन गर्गे हे घरात बसून साधारणपणे 100 ते 200 लोकांना भाषण देऊ शकतील. तेव्हा ही जी काही नवीन कल्पना आहे ह्याच्यावरती तर अनेक कथा सध्या लिहिल्या जात आहेत. पण अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे मूळ प्रवाहामध्ये विज्ञान कथा ही अजून तितकीशी आलेली दिसत नाहीये. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने साहित्य क्षेत्रातल्या मंडळींना देखील विज्ञानाच्या काही संकल्पनांची ओळख करून घ्यावी लागेल. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला एक सॅटेलाइट दिसतोय. हा सॅटेलाइट हा जो काही जिओसेंट्रिक किंवा भूस्थिर पद्धतीने त्या ठिकाणी नक्की केला जातो आणि त्याच्यामुळे जे काही गमती-जमती घडतायत पृथ्वीवरती ह्या सगळ्या इतक्या रोमांचक आहेत की अशा प्रकारच्या सॅटेलाइट्सचा एकूण जर संदर्भ घेतला तर त्याच्यापासून देखील अनेक विज्ञान कथा ह्या निर्माण होऊ शकतात. पुढची आपण स्लाइड बघूया. नाविन्याचा ध्यास. जगातल्या महत्वपूर्ण अशा संशोधन क्षेत्रामध्ये नेमकं काय चाललंय आणि याचा नेमका आपल्या मानवी जीवनावरती काय परिणाम होतो आहे. उदाहरणार्थ अपारंपरिक ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी असेल,
न्यूक्लिअर एनर्जीच्या क्षेत्रामध्ये काय चाललं आहे, अंतराळ क्षेत्रामध्ये काय चाललंय, मंगळ कुजबुजला ही जी माझी म्हणजे विज्ञान कथा आहे, विज्ञान कथा संग्रह आहे तो. त्याच्यामध्ये 3 कथा आहेत मंगळासंबंधीच्या. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या इमॅजिनेशन्स केलेल्या आहेत की मंगळावरती एक चक्क मेंदू सापडतो, मानवी मेंदू. पण त्या मानवी मेंदूचा पूर्ण मेंदू तयार करून आणि त्या मेंदूला बोलतं करण्याचं जे तंत्रज्ञान आहे, मग त्याच्यात भाषाशास्त्र आलं, त्याच्यात IT आलं, त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला. ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून आणि ती अर्धनारी नटेश्वर नावाची जी कथा आहे, आपण जरूर वाचा. तेव्हा अंतराळातल्या घटनांना आपण कथारूप देऊ शकतो. पर्यावरणामध्ये तर अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. युद्ध तंत्रज्ञान, आज जे बायोलॉजिकल वॉरफेअर आता येऊ शकतं, त्या संबंधातल्या कथा, त्याच्यावरती देखील 2 कथा माझ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. मानवाचं चंद्रावर पाऊल, चंद्रावर जरी पाऊल ठेवलं असलं तरी उद्या मंगळावर पाऊल ठेवू शकतो का? किंवा आपल्या सोलार सिस्टीम सारखी एखादी सोलार सिस्टीम ही अवकाशामध्ये असेल आणि तिथे जर मानव गेला तर काय होईल? तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या कथांची रचना इथे केलेली आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट लक्षात घ्या, आपल्या प्रत्येक पेशीमध्ये 23 क्रोमोझोम्स असतात आणि या 23 क्रोमोझोम्स मध्ये इतक्या भानगडी होतात आणि त्या भानगडींचं रूपांतर आपल्या जेनेटिक डिझिजेस मध्ये होतं. मग अशा प्रकारच्या या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी आपल्याला दुरुस्त करण्यासाठी सुंदर कथानक ही अक्षरशः निर्माण करता येतात. राजहंस जन्मला नावाची माझी कथा जरूर वाचा. ती अशाच प्रकारच्या एका गमतीदार गोष्टीवरती आहे. APJ अब्दुल कलाम असं म्हणतात. ते म्हणतात कारण त्यांचं हे म्हणणं फार महत्वाचं आहे. जर आपल्याला अशा प्रकारचं क्रॉस ब्रीडिंग करायचं असेल, साहित्यिकाने विज्ञानाचा अभ्यास करणं आणि वैज्ञानिकाने साहित्यामध्ये डोकावणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून एखादा अज्ञानी माणूस अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त करू शकतो जेव्हा तो स्वतःला अज्ञानी समजतो. जो माणूस सतत अज्ञानात राहतो की नाही, तोच प्रगती करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण एखादा अलौकिक बुद्धिमत्तेचा माणूस अज्ञानी बनू शकतो बरं का एका क्षणात, जर तो स्वतःला फारच अलौकिक बुद्धिमत्तेचा समजत असेल. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आपण स्वतःला जर सतत अज्ञानात ठेवलं तर आपल्याला नवनवीन गोष्टींचा वेध घेण्यासाठी आपण उद्युक्त होऊ शकतो. हे आहेत द्रष्टे वैज्ञानिक. हे उत्तम संवादक आहेत. ह्यांचं बोलणं सुरू झालं की ते उत्तम मराठी बोलतात विशेष म्हणजे. आणि मग अनिल काकोडकर असतील अणु ऊर्जा क्षेत्रातले, जयंतराव नारळीकर असतील खगोल क्षेत्रातले, किंवा वसंतराव गोवारीकर असतील अंतराळ क्षेत्रातले, ह्या माणसांनी जी कामं केलेली आहेत ती ज्यावेळेला मी ऐकतो तेव्हा त्यांच्या ऐकण्यातूनच मुळे एखाद्या कथेचं म्हणजे निर्मिती होते. अशा प्रकारचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. 1987 साली डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी ते म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाचे सल्लागार असताना त्यांनी लोकसभेमध्ये हा ठराव पास केला आणि 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून 1987 सालापासून साजरा करायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा हे आपले दिग्गज आहेत. यशकथा, मग कोण आहेत ही माणसं ज्यांनी आपल्या व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञान आणलं, नवीन पद्धती आणल्या, नवीन प्रक्रिया आणल्या, नवीन कौशल्य अंगीकारली. मी असं म्हणेन की साहित्यिक म्हणून, मग तो मराठी भाषेतला असो, इंग्रजीतला असो, हिंदीतला असो, यांनी जरी केवळ अशा प्रकारच्या यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्या तरी मला अशी खात्री आहे की त्याच्यातून त्यांना अनेक गोष्टी कथेच्या किंवा कादंबरीच्या किंवा विज्ञान साहित्याच्या किंवा वाङ्मयाच्या स्वरूपामध्ये लिहिता येण्याची शक्यता आहे. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आभासी शिक्षण पद्धती, कागदाविना व्यवहार. आता जेव्हा एखादा व्यवहार संपूर्ण कागदाविना होतो, पेपरलेस होतो, तर अशा एका कारभारातून काय गमती जमती निर्माण होतील, हा सुद्धा एक वेगळा विचार आहे. अनुभवजन्य शिक्षण म्हणजे काय, प्रमाणित कार्यपद्धती म्हणजे काय, ISO 9000, पर्यावरण स्नेही जीवन पद्धती म्हणजे काय. तर ह्या ज्यांनी अंगीकारल्या आहेत अशा पद्धती, ह्या लोकांचे आपल्याला म्हणजे माहिती करून घेतली पाहिजे. त्यातून देखील अशा प्रकारचे जर्म सापडू शकतात. अनेक शिल्पकार आहेत. या देशाचे जे वैज्ञानिक शिल्पकार आहेत यांची इथे मी मालिका दाखवतोय. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
ही वॉज द आर्किटेक्ट. म्हणजे त्यांनी अक्षरशः या भारत देशाची बांधणी केलेली आहे असं म्हणता येईल. सी.व्ही. रमन आपल्याला दिसत आहेत, त्याच्या खाली बिल गेट्स दिसत आहेत, त्याच्यानंतर स्टीव्ह जॉब्स दिसतोय, त्याच्यानंतर इकडे विक्रम साराभाई दिसत आहेत खाली डावीकडे, आणि उजवीकडे वरती जे आपण बघतो आहोत ते म्हणजे रघुनाथ माशेलकर दिसत आहेत. तेव्हा ह्या लोकांनी जे केलं, ते जे केलं ते आपण समजून घेणं हेच मुळे अत्यंत मला वाटतं महत्वपूर्ण आहे. आणि ते जसं जसं आपण समजून घ्यायला लागतो, तसं तसं या कथेची, कादंबरीची किंवा लेखनाची बीज ही आपल्या डोळ्यामध्ये वळवळ करायला सुरुवात होते. मी सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, की या साहित्य प्रकारामध्ये 3 प्रकारे आपल्याला उत्तम संवाद करता यायला हवा. पहिलं म्हणजे आपला मौखिक संवाद कौशल्य आपण नक्की सुधारा. त्याचं कारण त्याच्याशिवाय या साहित्य क्षेत्रामध्ये आपल्याला पदार्पण करता येणार नाही. स्वच्छ, स्पष्ट आणि शुद्ध अशा प्रकारचं मौखिक आपलं प्रेझेंटेशन किंवा मौखिक संवाद असायला पाहिजे. रायटिंग स्किल्स, लिहायचं कसं, लेखन हे एक फार मोठं कौशल्य आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून लेखनामध्ये व्यावसायिकता असली पाहिजे. लेखन हे खात्रीशीर असलं पाहिजे, खात्री देणारं असलं पाहिजे, की मी जे लिहितो ते अगदी मला जे काही मनात आहे तेच त्याच्यातून प्रतीत होत आहे, अशा प्रकारचं लेखन करता यायला पाहिजे आणि परिणामकारकता साधता आली पाहिजे. त्याचप्रमाणे आता जे सध्या साधारणपणे 1990च्या नंतर जे काही संवाद कौशल्य उदयाला येत आहे, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स माध्यम, ह्याच्यामध्ये जागृतता असली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रतिसादात्मक अशा प्रकारचं हे कौशल्य साधन आहे आणि परस्पर संवादी अशा प्रकारचं साधन आहे. या ठिकाणी वेळ फार कमी आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या 3 संवाद कौशल्यांमध्ये, त्याच्या कौशल्यांवर जर आपण प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला, तर माझी खात्री आहे की आपण एक उत्तम लेखक, एक उत्तम संवादक, एक उत्तम वक्ता हा देखील होऊ शकाल. विज्ञान लेखनाची व्यवच्छेदक लक्षण काय आहेत, ही मी मुद्दाम ह्या ठिकाणी सांगतो आहे. पहिली गोष्ट म्हणजे विज्ञान लेखकाला वर्तमानता असते. जर आपण भूतकाळातल्या गोष्टी घेऊन त्याच्यावरती लिहायला सुरुवात केली, तर ते विज्ञान साहित्य कोणीच वाचणार नाही. आणि म्हणून शोध हा एका रात्रीत लागत नाही. प्रस्थापित संकल्पना कालबाह्य होऊ शकतात. म्हणजे न्यूटनचा आणि त्याच्यानंतर आईन्स्टीन या 2 शास्त्रज्ञांचा जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे तो वेगळा आहे. आणि त्यामुळे नवीन आलेल्या सिद्धांताला धरून एखादी फार वेगळ्या प्रकारची कथा ही निर्माण होऊ शकते. आज नेमकं काय घडतंय, आज सांगितलं पण सिद्ध व्हायला 100 वर्ष लागली, अशा अनेक घटना विज्ञानामध्ये होत आहेत. आणि त्यामुळे 100 वर्ष थांबण्याच्या आधीच काही लोकांनी त्याची भाकीतं केली. उदाहरणार्थ, माणूस चंद्रावर जाईल. माणूस चंद्रावर जातो ह्याच्यावर जेव्हा पहिलं सायन्स फिक्शन लिहिलं गेलं, तेव्हा तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की त्या कादंबरीत ज्या प्रकारचं यान आणि त्याची रचना ही तिथे मांडलेली होती, त्या प्रकारच्या रचनेचं यान हे 1969 साली नासाला तयार करावं लागलं. ही ह्या विज्ञान साहित्याची किंवा सायन्स फिक्शनची करामत आहे. या ठिकाणी स्वित्झर्लंड आणि फ्रान्स यांच्या बॉर्डरवरती एक प्रचंड मोठा बोगदा खणला गेलाय आणि विश्वनिर्मितीच्या वेळेला कुठले कण या ठिकाणी असतील या संबंधीचं फार मोठं संशोधन चाललेलं आहे. आणि ह्या ठिकाणी मुद्दाम मी तुम्हाला दाखवलंय की हे जे कण आहेत हे बोसॉन नावाचे कण आहेत. हे आता 100 वर्षानंतर सिद्ध झालं. ह्या बोसॉन कणांबद्दल सत्येंद्रनाथ बोस यांनी कधीच सांगून ठेवलेलं होतं. तेव्हा हा विज्ञानाचा करिश्मा आहे. या घटनेवरती आपल्याला एखादं विज्ञानाचं बीज किंवा कथेचं बीज हे सापडू शकतं. विज्ञान कथेची दुसरी एक गंमत अशी आहे की विज्ञान कथा वाचायला लागल्यानंतर ती बऱ्याच वेळा असत्य वाटते. बऱ्याच वेळा असत्य वाटते किंवा मंगळावरती एका पडद्यावरती तो जो ऍस्ट्रॉनॉट आहे तो पृथ्वीवरती एका विशिष्ट त्याच्या लॅब मध्ये काय चाललेलं आहे हे बघू शकतो. मग लोक प्रश्न विचारतात की कसा बघू शकतो. तर विज्ञान कथाकाराने त्याची बिलकुल काळजी करण्याची गरज नाहीये. त्याचं कारण म्हणजे त्याच्यासाठी त्याने त्या लेखनामध्ये तंत्रज्ञान त्याच्या पद्धतीने जरी विकसित केलं तरी त्या विज्ञान कथेचं ते वैशिष्ट्य होऊ शकतं. हे मला मुद्दाम सांगायचंय. माणूस आकाशात चालू शकतो का? खरं म्हणजे कठीण आहे. कसं काय चालू शकतो? आपण माहिती करून घ्या.
स्टेम पेशींपासून त्याच व्यक्तीचा अवयव निर्माण कसा काय होऊ शकतो हे असत्य वाटतं, पण हे आता सत्य झालेलं आहे. स्टेम पेशींचा वापर करून कॅन्सर आता अगदी 10 वर्षाच्या आत तुम्हाला सांगतो की प्रत्येक माणूस हा स्टेम पेशीच्या माध्यमातून कॅन्सरवरती ट्रीटमेंट घेणार आहे. पण माहिती तर करून घ्या आपण, आणि त्याच्यातून आपल्याला एखादं जर्म किंवा एखादं बीज सुचू शकतं. स्त्री पुरुष बीज मिलनाच्या शिवाय गर्भधारणा होऊ शकते का? पुढे इंटरेस्टिंग आहे. मग जर असं झालं तर ह्या संपूर्ण समाजामध्ये काय होईल? ज्याला आपण हर्मोफ्रोडाईट म्हणतो, की दोन्ही सेक्सेस एकाच मानवामध्ये अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली तर काय होईल? म्हणून माझ्या एका कथेचं बीज असं आहे की माणसाला आता पूर्णत्वाचा कंटाळा आलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण पूर्णत्वाकडे जाण्याच्या गोष्टी करतो, त्याच्यावर कथा लिहितो. पण माझी कथा कशावर अवलंबून असेल, तर त्या समाजाला 3000 साली हे पूर्णत्व नको आहे आणि तो म्हणतो की मला अपूर्ण बनव, मला गंमत करायची आहे, मला आणखीन काहीतरी वेगळं वागायचंय. आणि म्हणून तो म्हणतो की मला माझं शिर कापून तिथे घोड्याचं शिर बसवायचंय, मला तिथे कुत्र्याचं शिर बसवायचंय, मला तिथे डुकराचं शिर बसवायचंय आणि तो एक आस्वाद घ्यायचा आहे. तेव्हा हा देखील एक मुद्दा विज्ञान कथेचं बीज होऊ शकतं. नील आर्मस्ट्रॉंग आपल्याला माहिती आहे की तो प्रत्यक्ष जेव्हा पृथ्वीवरती चंद्रावरती जेव्हा त्याने प्रत्यक्ष पाऊल ठेवलं, त्यावेळेला भारतातली परिस्थिती काय होती? 1969 साली भारतामध्ये अशीच चर्चा होती की हे सगळे जे आहे हे नासाने घडवून आणलेलं नाटक आहे आणि ही माणसं कुठेतरी सहारा वाळवंटामध्ये उतरली आणि त्यांनी हे सगळं शूटिंग करून आणि लोकांना फसवलेलं आहे. 69 सालची गोष्ट सांगतोय मी. आणि अशा समाजामध्ये मग गंमत अशी होते की प्रत्येक अशा घडलेल्या घटनांना काहीतरी खोटं असल्याचा मुलामा देत देत आपण जर पुढे सरकलो तर मला असं वाटतं की विज्ञान साहित्य निर्मिती ही होणार नाही. विज्ञानातल्या ज्या काही भविष्यातल्या होऊ घातलेल्या घटना आहेत त्या संबंधी आपला समाज अवगत होणार नाही आणि म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. नेक्स्ट, इथे गंमत आहे पहा की झेब्रा आणि वाघाच्या अंगावरती विशिष्ट रंगाचे पट्टे कसे काय तयार होतात? म्हणजे हे झालं त्यातलं विज्ञान. पण उद्या अशी एक कथा आपण निर्माण करू शकू की रंजन गर्गे यांना वाघाच्या अंगावर जसे पट्टे असतात तशा प्रकारचे पट्टे हवे आहेत. तर मी काय करायचं? तुम्हाला सांगतो याच्यावर एक सुंदर कथा अशा प्रकारे निर्माण होऊ शकते. पृथ्वीवरच्या पहिल्या जीवाचा अवतार कसा असावा या संबंधी आपण वाचन केलं पाहिजे. वाचनामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची बीज सापडतील. सकाळी उगवणारा आणि संध्याकाळी मावळणारा सूर्य हा भगव्या रंगाचा का दिसतो? ह्याचं एकदा जर तुम्हाला सूत्र कळलं तर त्याच्यावरून देखील तुम्ही खूप गमती जमती आणि अशा कथानकांची निर्मिती करू शकाल. आणि म्हणून या ठिकाणी कार्टून आहे आणि ते कार्टून तुम्ही नीट बघा. त्या कार्टूनामध्ये तो छोटा मुलगा आपल्या वडिलांना विचारतोय की अहो बाबा मी आलो कुठून? मला असं वाटतं की आपल्या हिंदू फिलॉसॉफीमध्ये को हम अशा प्रकारच्या गोष्टीतून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या छोट्या मुलाला प्रत्यक्षात त्याचं बायोलॉजिकल उत्तर पाहिजे आहे की मी आलो कुठून, म्हणजे माझे नेमके पूर्वज कोण? आणि मग ते पूर्वजांचा शोध घेता घेता आपल्याला मग पृथ्वीच्या पहिल्या जीवाचा अवतार कसा होता इथपर्यंत जावं लागतं. नेक्स्ट, त्याप्रमाणे तसंच प्रत्यक्ष शोध आणि त्याची उपयोजिता याच्यामध्ये अंतर जेवढा आपण कमी करू शकू तेवढा आपला समाज जो आहे तो समाज हा विज्ञानाभिमुख होतो. यातलं अंतर कमी करायचं म्हणजे काय? सार्वजनिक स्वच्छतेबद्दल 150 ते 200 वर्षापूर्वी युरोप अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मोहिमा घेण्यात आल्या आणि आपण सुद्धा नेहमी म्हणतो की ते देश किती स्वच्छ आहेत. पण स्वच्छतेची जाणीव ही भारत देशाला अजून देखील झालेली नाही, हे सत्य आहे. त्यामुळे शोध लागलेले 150-200 वर्षापूर्वी, पण अजून ते मात्र आपल्या जनसामान्यामध्ये आपल्या म्हणजे समाजामध्ये ते अजून रुजलेले नाही. तर हे अंतर कमी करण्यासाठी आपल्याला साधारणपणे सार्वजनिक स्वच्छतेबद्दल खूप लिखाण करावं लागेल. खूप लोकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. सगळ्यांना शुद्ध पाणी मिळतंय का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. 24 तास कशा प्रकारे ऊर्जा मिळवता येईल? हे सगळे विज्ञान वाङ्मयाचे अत्यंत महत्वाचे विषय आहेत की रिड्युसिंग द कल्चरल लॅग
हा एक महत्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे. शास्त्रज्ञ हा लेखक असतोच असं नाही. फार महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगतोय की मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्यिकांनी असं बिलकुल समजू नये की विज्ञानातलं साहित्य निर्माण करण्यासाठी तो लेखक शास्त्रज्ञ असायला हवा. कारण अनेक शास्त्रज्ञ, जवळजवळ 75% शास्त्रज्ञ हे उत्तम संवादक नाहीयेत. ते चांगल्या प्रकारे लिहू शकत नाहीत. ते चांगल्या प्रकारे बोलू शकत नाहीत की जेणेकरून ते त्यांचं संशोधन लोकांना सांगू शकतील. आणि म्हणून एक तर त्यांना विज्ञानाची जास्ती माहिती असते किंवा ते तांत्रिक शब्दांचा अतिरेकी वापर करतात आणि ते सगळं साहित्य जे आहे ना ते अनाकलनीय होऊन जातं किंवा त्यांना मराठी भाषेत सोपं करून लिहिण्याचं प्रशिक्षण दिलेलं नसतं. आणि म्हणून साहित्यिकाकडे हा एक प्लस पॉइंट आहे. त्याची एक चांगली जमेची बाजू आहे की त्याला एखादी गोष्ट उद्घृत करता येते, लिहिता येते. फक्त प्रश्न असा आहे की त्याला त्या शास्त्रज्ञाच्या जवळ जाऊन त्याशी गप्पा मारून त्याच्याकडून तो शोध जो आहे तो नीट समजून घ्यावा लागेल. नेक्स्ट. आणि म्हणून आपण पुढची स्लाइड बघूया की म्हणून मी म्हणतो की लेखन ही एक कला आहे. इट्स अन आर्ट. लेखनामध्ये साधेपणा, सर्जनशीलता, स्पष्टता ही येण्यासाठी एक सराव लागतो आणि विचारसरणी ही कुशाग्र असावी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे विज्ञानातले जे सिद्धांत आहे त्या सिद्धांतांचं मूलभूत आकलन हे त्या व्यक्तीला असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते आकलन होण्यासाठी जर आपण मुद्दाम प्रयत्न केले, अगदी माझ्यासारखा माणूस तर फार आनंदाने या सगळ्या प्रशिक्षणातल्या गोष्टी करेल, तर मग मात्र साहित्यिकाला सुद्धा विज्ञान लेखन करायला जास्त अडचण भासणार नाही. विज्ञानातील विशिष्ट विषयांचे विशिष्ट ज्ञान असावं लागतं. म्हणजे तो विज्ञान लेखक ऍग्रिकल्चर मधला असतो किंवा काही विज्ञान लेखक हे वैद्यकीय क्षेत्रातले असतात, काही विज्ञान लेखक हे बायोटेक्नॉलॉजी मध्ये असतात. अशा प्रकारे विज्ञान लेखकांमध्ये सुद्धा आता म्हणजे स्पेशालिटीज सुरू झालेल्या आहेत. आणि म्हणून आपण विज्ञानाच्या अभ्यासात जर नसाल तर आपल्याला दोन गोष्टी करायला पाहिजे. ते म्हणजे मुलाखत तंत्र तरी विकसित करा आणि त्या वैज्ञानिकाची मुलाखत घ्या. वैज्ञानिकाच्या मुलाखतीमधून ज्या काही गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत त्या पुन्हा पुन्हा नीट समजून घ्या. त्या वैज्ञानिकाला पुन्हा पुन्हा विचारा की सर मी अशा प्रकारचं लिहिलेलं आहे, हे बरोबर आहे की नाही ते तपासून घ्या आणि आपण सुद्धा एक उत्तम विज्ञान लेखक होऊ शकता. वैज्ञानिक संज्ञा ह्या कशा हाताळाव्या हे देखील एक तंत्र आहे. म्हणजे मी जेव्हा विश्वकोशाचं काम पार पाडलं किंवा हे पुनर्मुद्रणाचं काम पार पाडलं किंवा आता कुतूहल मध्ये माझं लेखन चाललेलं आहे लोकसत्यामध्ये, त्या ठिकाणी हा शब्द नेहमी ही अडचण येते की या संज्ञा कशा हाताळायच्या. ह्या हाताळत असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे तांत्रिक शब्दांचं लेखन शैलीतलं धुकं हे आपण तयार करू नका. धुकं म्हणजे काय, आपल्याला पुढचं काही दिसतच नाही. म्हणजे इतके तांत्रिक शब्द त्यात वापरायचे की पुढचं काही आपल्याला कळायला मार्गच नाही. असं करता कामा नये. कारण लॅटिन, ग्रीक, जर्मन या सगळ्या भाषेतले शब्द हे विज्ञानामध्ये पेरले गेलेले आहेत. तर त्याचं सोपं किंवा सामान्यीकरण करता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. हे जटिल शब्द आणि वाक्यांना जो वापर आहे तो आपण कटाक्षाने टाळला पाहिजे. पण मात्र इलेक्ट्रॉन ह्याला इलेक्ट्रॉनच म्हटलं पाहिजे. त्याचं कारण म्हणजे त्याचं भाषांतर करायला गेले की मात्र खूप पंचायत होते. आणि म्हणून मी असं म्हणतो की वेगवेगळ्या भाषांमधून आपण जेव्हा शब्द उचलतो आणि ते मराठीत वापरायला सुरुवात करतो तेव्हा खरं म्हणजे मराठी समृद्ध होत असते. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे या विश्वकोशाच्या लेखनामध्ये आम्ही मराठी भाषेला तांत्रिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं बरंच काम आमच्या हातून त्या ठिकाणी घडलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. कोणासाठी लिहायचंय फार महत्वाचं आहे. काय होतं की आपल्या समोर सामान्य माणूस आहे का आपल्या समोर विज्ञानाचा माणूस आहे की आपल्या समोर शास्त्रज्ञ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वृत्तपत्रासाठी लेखन करायचं असेल तर आपली भाषा ही अतिशय सामान्य माणसाला समजेल अशी असावी. मासिकात जर लिहायचं असेल तर विज्ञानाबद्दल कुतूहल असलेली माणसं साधारणपणे मासिकं वाचतात. त्याच्यामुळे थोडीशी ही भाषा तुम्हाला क्लिष्ट करायला हरकत नाही. पुस्तक किंवा जेव्हा ग्रंथ आपण लिहितो तेव्हा मात्र तुम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य घ्या की ते विज्ञान
विस्ताराने तिथे समजून सांगण्याचा तिथे तुम्हाला मुभा आहे. आणि संशोधन पत्रिकांमध्ये मात्र त्या विषयाचं विशेष ज्ञान अगदी ग्रॅमॅटिकली करेक्टच असावं लागतं, हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. वैज्ञानिकांच्या नावाने लेखनाला मूल्य प्राप्त होतं. जेव्हा जयंतराव नारळीकर विज्ञान लेखन करतात, आकाशाशी जडले नाते, वामन परत न आला, किंवा प्रेषित, किंवा व्हायरस, किंवा समग्र जयंत नारळीकरांचं साहित्य देखील राजहंसने प्रकाशित केलंय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या जयंतराव नारळीकरांच्या नावामुळे त्याला उभारी आलेली आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाळ फोंडके यांनी साधारणपणे विज्ञान लेखन हे ललित कथनाच्या अंगाने जावं याची मुहूर्तमेढ केली. आणि त्यामुळे फोंडके सरांच्या कथा आपल्याला वाचताना आपल्याला बराच वेळ असं वाटतं की आपण एखादं सुंदरसं असं मराठी साहित्य कृती ही वाचतो आहोत, पण त्याच्यामध्ये फार अगदी हुशारीने त्यांनी एखादं विज्ञानाचं तत्व हे पेरलेलं असतं. त्याचप्रमाणे रायटर्स आर फ्रीलान्स अँड नॉट सायंटिस्ट. वैज्ञानिक नसलेले पण उत्तम विज्ञान लेखन करणारे, त्याच्यामध्ये निरंजन घाटे यांचं नाव अग्रगण्य आहे. त्याचं कारण त्यांनीच मराठी साहित्यामध्ये विज्ञानावर लेखन आणि विज्ञान कथा ह्या सर्वप्रथम लिहायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर मग सुबोध जावडेकर आहेत, शुभदा गोगटे, माधुरी शानबाग, अरुण मांडे, लक्ष्मण लोंढे, मेघश्री दळवी, रंजन गर्गे, अशा प्रकारची मग ही सगळी एक मालिका आहे की जे आपापला प्रयत्न मराठी साहित्यामध्ये कथेच्या रूपात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मी म्हटल्याप्रमाणे हे मुळात साहित्य हा साहित्य प्रकारच मुळे युरोपातून आलेला आहे, पण तो अमेरिकेत फोफावला, लक्षात घ्या. आणि अमेरिकेत फोफावल्यानंतर त्या कथांची भाषांतर मग आपण जी केली, त्यात मी म्हटल्याप्रमाणे भारा भागवत यांनी प्रथम त्याचं भाषांतर करून उडती तबकडी नावाची विज्ञान कथा लिहिली. तेव्हा हे जे मूलभूत इंग्रजी मधले सायफाय रायटर्स आहेत, त्यात फ्रेड हॉयल म्हणजे नारळीकरांचे हे गुरु, ब्लॅक क्लाउड नावाची कथा त्यांची फार प्रसिद्ध आहे. ज्यूल्स व्हर्न ह्या माणसाने पहिल्यांदा आभासी पद्धतीने लोकांना चंद्रावर नेलेलं आहे. तेव्हा ट्रॅव्हल टू मून अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ते कादंबरी आहे. H.G. वेल्स द टाइम मशीन, म्हणजे टाइम मशीन ही संकल्पनाच मुळे H.G. वेल्स यांनी प्रथम आणली. आर्थर क्लर्क अगेन्स्ट द फॉल ऑफ नाईट हे त्यांची ही साहित्यकृती. आयझॅक ॲसिमॉव यांची नाईट फॉल नावाची साहित्यकृती. तेव्हा अशा प्रकारे ही जी मंडळी आहे ही इंग्रजी साहित्यकृतीत विज्ञान लेखनात आणि त्यातल्या त्यात विज्ञान साहित्य सायफाय ह्या स्वरूपामध्ये प्रथम आणणारी ठरते. पुढची स्लाइड आपण बघूया. ह्या ह्याच्यामध्ये आता आपण मी जे काही काम केलंय त्याबद्दल आताच डॉक्टर देशपांडे यांनी सांगितलेलं आहे. हा खूप मोठा प्रकल्प होता, साधारणपणे 4 वर्ष हा प्रकल्प चालला. आणि याच्यामध्ये 1964 ते 1947 ह्या काळामध्ये विज्ञानावरती जे लेखन झालं, अशा प्रकारच्या लेखन साहित्याचं संकलन हे करण्याचा साधारणपणे हा प्रकल्प होता. आणि ह्याच्यामध्ये 500-500 पानांचे 3 व्हॉल्युम्स प्रसिद्ध होत आहे. त्याच्यामध्ये पहिला मूलभूत विज्ञान संशोधन आहे, हा उपयोजित विज्ञान संशोधन आहे, आणि तिसरा जो झाला तो गणितातलं मूलभूत संशोधन. त्याच्यानंतर हा माझा पहिला विज्ञान कथा संग्रह आहे, मंगळ कुजबुजला. अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे 3 कथा याच्यामध्ये आहेत. आणि हा आत्ताच प्रसिद्ध झालेला 1 आठवड्यापूर्वी DNA चा आक्रोश, याच्यामध्ये साधारणपणे जीवशास्त्रामध्ये जी क्रांती होऊ घातलेली आहे त्या क्रांतीचा वेध घेत आणि याच्यामध्ये 11 कथा तिथे सादर केलेल्या आहेत. आपण जरूर वाचा. त्याच्यानंतर बीजांकुर हा देखील एक कथा संग्रह आता हा नुकताच येऊ घातलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणतो की इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीच्याही पलीकडे जाऊन तो संपूर्ण गर्भ हा काचेच्या ट्यूब मध्ये कशा प्रकारे वाढेल, आणि तो गर्भ हा अशा स्त्रीचा असेल की त्या स्त्रीच्या
बीजांचं कुठल्याही पुरुषाच्या बीजाशी मिलन झालेलं नाही आणि त्यानंतर काय काय गोंधळ निर्माण होतात. कारण ती ऍस्ट्रॉनॉट असते, ती मंगळासारख्या एखाद्या ग्रहावर असते आणि इकडे पृथ्वीवर मात्र तिचं हे बाळ कसं एका टेस्ट्यूब मध्ये जन्माला येत असतं. अशा प्रकारच्या ह्या विज्ञान कथा ह्या बीजांकुर नावाच्या कथा संग्रहामध्ये मी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे अगदी थोडक्यात मी आपल्या पुढे हा सगळा आलेख विज्ञान साहित्याचा आणि एकूणच विज्ञान वाङ्मयाचा, मराठीतील विज्ञान साहित्याचा आपल्या पुढे उलगडून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. ह्या पुढे खास अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी मी केव्हाही माझी म्हणजे स्वतःची सेवा आपल्या विभागासाठी द्यायला तयार आहे. तेव्हा पुन्हा एकदा प्राचार्य डॉक्टर पैठणकर, विभाग प्रमुख ऋषिकेश कांबळे सर आणि वृंदा देशपांडे यांचा मी पुनश्च एकदा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. विज्ञान जगाची एक एवढी सुंदर सफर आपण आम्हाला घडवलीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपण शेवटी जे बोललात, कारण आपण विज्ञानाचा आढावा घेता घेता विज्ञान लेखक होण्यासाठी काय प्रयत्न करावेत आणि सामान्य माणूस ज्याला विज्ञानाबाबत कुतूहल आहे, मग तो शास्त्रज्ञ नसला तरी पण हे आपलं कुतूहल जिज्ञासेमध्ये बदलत थोडासा पाठपुरावा करत लेखन कसं करू शकतो हे सांगितलं. आणि म्हणून माझ्या मनामध्ये लगेच असा विचार आला होता की आमच्या सांस्कृतिक मंडळातर्फे विज्ञान लेखन कार्यशाळा ही घ्यावी आणि आपण त्याच्यामध्ये यावं. आपण हे आपणहून जो पुढाकार घेतला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि लवकरच आम्ही निश्चित त्या दृष्टीनं पावलं उचलू. अगदी एका दूरध्वनीवर सरांनी आपलं निमंत्रण स्वीकारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळामध्ये राष्ट्रीय पातळीवर विज्ञान महोत्सव सुरू आहे. सरांची विविध ठिकाणी व्याख्यानं होत आहेत आणि यामध्ये त्यांनी आपल्या महाविद्यालयाचं निमंत्रण अगदी एका विनंतीवरती स्वीकारलं. त्यामुळे व्यक्तिशः मी स्वतः सरांचे मनापासून आभार व्यक्त करते